यावेळेस तुळशीबागेत खूप सारी शॉपिंग करायची असं तर मी ठरवूनच आले होते. सकाळी मस्तपैकी नाश्ता करून घेतला. आज नाश्त्याला ना वहिनींनी मस्त सँडविच बनवलं होतं आणि आम्ही निघालो. तर गेल्या गेल्या म्हटलं चला आधी दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. पण काही सबस्क्रायबर मला आधी तिथे भेटले. त्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर निघालो तुळशीबागेकडे. जाता जाता अहो म्हणाले की मला काहीतरी घ्यायचंय आणि त्यामुळे थांबलो होतो. पण आमच्या आभीचं आता हेच चालणार आहे, सारखं रुसायचं फुगायचं, मला हे पाहिजे ते पाहिजे, रडून रडून हवं ते मनासारखं करूनच घेतो. आणि घरूनच मी ठरवून आले होते की खूप सारे कानातले मला यावेळेस घेऊन यायचे. पण एवढं सगळं समोर बघितल्यानंतर कन्फ्युजन एवढं होतं की काय घ्यावं काय नाही समजतच नाही. आणि यावेळेस पहिल्यांदा असं झालंय की मला खूप शॉपिंग करावीशी वाटत होती. नाही तर दरवेळेस मी फक्त इकडून तिकडे फिरत असते आणि मला काय घ्यावं हे तर समजतच नाही. मग अभि म्हणाला की मला खूप भूक लागली आहे मम्मा. म्हटलं चल आधी तुला खायला घेऊया. काय घ्यायचं तर म्हणाला पिझ्झा घ्यायचा. पण पिझ्झा पण आम्हाला काही एवढा मनावा असा मिळाला नाही. खाऊन पिऊन आम्ही निघालो माझ्या एका काकांकडे. आणि या गल्लीबोळातून आधी आम्ही इतकं फिरायचो ना, ते दिवस आठवले की खूप छान वाटतं. या माऊनी अभिला इतकं सगळं खाऊ पिऊ घातलं होतं. त्यांना पण लगेचच बाय केलं आणि पुन्हा आम्ही आलो हडपसरला. तर या वहिनींसोबत आम्ही शॉपिंग करण्यासाठी चाललो होतो मॉलमध्ये. तर हा एक ना टॉप मला खूप जास्त आवडला होता. मी ट्राय करून बघितला पण आमच्या अहो म्हणाले की ऑपरेशन थिएटरमधल्या डॉक्टरांच्या ॲप्रन सारखं वाटतंय. म्हटलं जाऊ दे कॅन्सल करूया. अभिला वहिनींनी हा एक ड्रेस घेतला होता आणि त्यानंतर आम्ही निघालो जेवण करण्यासाठी. आता इथे जिथे आलो होतो ना तिथे बुफे पद्धत होते, जे खायचंय ते खावा. एवढ्या सगळ्या गोष्टी समोर दिसत होत्या. पण आधी मी भातच घेतला होता कारण म्हटलं अभिला डाळ भात ह्या सगळ्या गोष्टी चारूया आणि त्यानंतर काय खायचंय ते खाऊन घेऊया. आज तसं सटरफटर गोष्टीच खूप जास्त खाण्यात आल्या होत्या. पण तरी सुद्धा एवढे सगळे चायनीजचे पदार्थ दिसत होते तर म्हटलं चला थोडं थोडं टेस्ट करून बघूया. त्यामुळे सूप घेतले, फ्राईड राईस घेतले, नूडल्स घेतले. हा आमचा पहिला राऊंडच होता आणि इतकं मस्त इथे जेवण होतं ना. पण अभि माझा शाना, यातली कोणतीच गोष्ट त्याने मागितली नाही. आम्ही पण म्हटलं फक्त हेच खायला नको, यानंतर आपली चपाती भाजी वरण भात या सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजेत. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.